अहंकार, तर रावणासारखा अहंकार होता. रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे. झालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस. आणि तू तो भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. त्यामुळे अरे लंका तर हा पेटवणार आहे. जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिसणाऱ्या हालचाली अत्यंत वेगवान आहेत आणि त्या फक्त वेगवान नाहीत तर त्या दूरगामी परिणाम घडवणाऱ्या आहेत. महायुती म्हणून ज्यांनी एकत्र सत्ता स्थिर ठेवली त्यांच्यामध्येच एक वेगळे 2 गट तयार झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा तणाव आणखी वाढत आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की भाजपने शिंदे सेनेच्या गोटात विविध ठिकाणी सुरुंग लावण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. एखाद्या 2 नेत्यांपुरतं मर्यादित नाही तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, जिल्हा अध्यक्ष, प्रभावशाली कार्यकर्ते अनेक जण भाजपकडे वळण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिंदे सेना ढासळण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच शिंदे सेनेसमोर एक मोठा प्रश्न उभाच राहिला आहे. हा प्रश्न जितका साधा दिसतो तितकाच गुंतागुंतीचा आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आले, अमित शहा यांची भेट घेऊन आले, नाराजी मांडून आले, पण तरीही राज्यात पळवापळवी थांबलेली नाही. उलट संभाजीनगरमध्ये, फुलंब्रीमध्ये, मराठवाड्यात आणि इतर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण वाढतच आहे. भाजपने आता थेट आपल्याला राज्यातील नेत्यांना सबुरीचा म्हणजेच संयमाचा सल्ला दिला आहे. ही माहिती सूत्रांकडून समोर येते. म्हणजे भाजप आत्ताच्या क्षणी आक्रमक मोहीम थांबवून परिस्थिती वेट अँड वॉचची मोडमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचं उत्तर आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक. मुंबई महानगरपालिका ही कोणत्याही पक्षासाठी फक्त निवडणूक नसते, ती प्रतिष्ठेचा मुद्दा असतो, ताकदीचा मुद्दा असतो आणि राजकीय भविष्य निश्चित करणारी निवडणूक असते. एकीकडे शिंदे गटाची साथ ठेवून लढावे का स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवत महानगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा, यावर भाजप केंद्रीय नेतृत्व चर्चा सुरू आहे. काहींना वाटतं की शिंदे गटाशी हात मिळवून सामना करावा, तर इतरांना वाटतं की शिंदे गट सध्या अस्थिरता आहे. अशा वेळी स्वतंत्रपणे लढल्यास संधी अधिक वाढेल. शिंदे गट मात्र एका कठीण टप्प्यातून जात आहे. ठाकरे गट त्यांच्यावर सतत टीका करत आहे. भाजप त्यांची माणसं ढासळत आहे आणि तणाव वाढतच आहे. त्यामुळे शिंदे सेनेत नाराजी, अस्वस्थता आणि संभ्रम वाढत चालला आहे. यात एकमेकासोबत राहूनही त्यांचा त्रासच होतोय. मराठीत एक छान म्हण आहे, तुझं माझं जुळेना आणि तुझ्याशिवाय करमेना. भाजपचे काही नेते, विशेषतः स्थानिक पातळीवरील पदाधिकारी शिंदे सेनेत युती नको असा सूर लावत आहे. त्यांना वाटतं की शिंदे गट सध्या कमकुवत आहे आणि भाजपला त्यांच्याशिवाय स्वतंत्रपणे जास्त फायदा होऊ शकतो. पण उलट केंद्रीय नेतृत्वाचं गणित वेगळं आहे. त्यांना राज्यातील सत्ता स्थिर ठेवायची आहे आणि म्हणूनच घातक निर्णय घेऊ नका असा सल्ला राज्यातील भाजप नेत्यांना दिला आहे, अशी माहिती समोर येते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा निर्णय हा महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. मात्र शिंदे सेनेसमोर खरी चिंता आहे की भाजप जे सुरुंग लावत आहे ते निवडणुकीच्या आधी थांबवतील का, किंवा हीच मोहीम वाढत जाऊन शिंदे गट आणखी कमकुवत होणार का? जर भाजपचे स्थानिक नेते अजूनही शिंदे सेनेतील लोकांना पळवापळवी करत राहिले तर शिंदे सेनेचे राजकीय नुकसान आणखी गंभीर रूप घेईल. यामुळे महायुतीवरील प्रश्नचिन्ह उभा राहील आणि त्याचा फायदा थेट महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. या सगळ्यांच्या मध्यभागी ठाकरे गटही थांबलेला नाही, तर शिंदे गटावर सतत निशाणा साधत आहे, आरोप करत आहेत आणि जनमत शिंदे गटाविरुद्ध उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारवर दडपण वाढतंय. भाजपला देखील या तणावामुळे 2 बोट तोंडात घालून बसावं लागतंय. कारण शिंदे गट कोसळला तर राज्य सरकार धोक्यात येऊ शकतं आणि म्हणूनच दिल्लीवरून सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. याचा अर्थ एकच, भाजप सध्या पुढच्या काही महिन्यापर्यंत शांत राहा, काहीच मोठे बदल करू नका, निरीक्षण करा या मोडमध्ये राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा निर्णय झाला त्यानंतर मोठा निर्णय अपेक्षित आहे. राजकीय भूकंपाची चाहूल आहे का, असा प्रश्न देखील उभा राहतो. हे पुढील काही आठवड्यात महाराष्ट्र ठरवणार आहे. शेवटी महायुती आहे
तशी तणाव, नाराजी, स्पर्धा, सत्ता आणि याचा प्रचंड गुंतागुंतीचं त्यांच्यात आहे. पण तरीही दोन्ही पक्षांनी एकमेकांपासून फार दूर राहण्याचं धोका पत्करणार नाहीत. कारण सत्ता गमावण्याची भीती आणि एकत्रित शक्तीचा फायदा हे दोन गोष्टी त्यांना एकत्र धरून ठेवण्याचे काम करत आहेत. पण प्रश्न तरीही तोच आहे. महायुतीत मोठं वादळ येणार का? की फक्त सबुरी ठेवून काळ पुढे जाऊ देण्याची भूमिका स्वीकारली जाणार? याचा उत्तरावर महाराष्ट्राच्या आगामी राजकीय वातावरणाचा पाया ठरणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या सभा होत आहे. या प्रचाराच्या सभेमधून एकनाथ शिंदे हे भाजपवर टीका करत आहे, तर देवेंद्र फडणवीस हे देखील शिवसेनेवर टीका करत असतात. या निवडणुकीमध्ये महायुतीत असलेल्या नेत्यांचा एकमेकावर टीका करत आहे, तर महाविकास आघाडी यांनी शांत भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्याचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लागून आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.